बोंधुघरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची एसआयटी चौकशी, वकिलांसमवेत रुपाली चाकणकर चौकशीसाठी नाशिकमध्ये दाखल. बोंधुघराचा मुक्काम आता नाशिक मध्यवर्ती कारागृहात. शिर्डी न्यायालयाकडून खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, खरातचा दावा ईडीकडे जाण्याची शक्यता. अभिनेते थलपती विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान. थलपतींसह 9 मंत्र्यांचाही शपथविधी. बहुमतासाठी लागणारा 118 आमदारांचा आकडा जुळल्यानं तिढा सुटला. उत्तर प्रदेशात आज मंत्रिमंडळाचा विस्तार. योगी सरकारमध्ये सध्या 54 मंत्री, 2 उपमुख्यमंत्र्यांचाही समावेश. आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का, याकडे लक्ष. शाईफेक प्रकरणानंतर विकास लवांडे यांनी घेतली शरद पवार यांची भेट. पुण्याच्या मोदी बागेत लवांडेंनी घेतली शरद पवार यांची भेट. लवांडे यांना भेटून शरद पवार मुंबईकडे रवाना. मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बरवरती आज मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक. ब्लॉक काळात अनेक रेल्वे गाड्या रद्द. वादळी पावसामुळे कोकणातील हापूस आंब्याचं नुकसान. काढणीला आलेला आंबा पावसामुळे मातीमोल. रत्नागिरीतील आंबा बागायतदार संकटात. अंदमानात यंदा पावसाचं आगमन लवकर. 4 दिवसांनंतर मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता. 14 मे ते 20 मे दरम्यान मान्सून अंदमानच्या समुद्रात.